नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2025 ला राज्यसेवेचा नवीन पॅटर्न सुरू झालाय, बरोबर. आता सगळ्यात मुख्य प्रश्न हा पडलाय की सर स्ट्रॅटेजी काय असावी, सुरुवात कुठून करावं, आणि सगळ्यात मेन आहे की सर तुम्ही सगळी लोक येता, अनालिसिस देता, भाषण देता, सगळं सांगता, पण ऍक्च्युअली ऑन दी ग्राउंड काय वाचण्यापासून सुरुवात करावी हे आम्हाला कोणी सांगत नाही की नेमकं अभ्यासाची सुरुवात कुठून करू. तर चला आज आपण ते शिकणार आहोत की अभ्यासाची सुरुवात नेमकी करायची कुठनं, नेमकं वाचायचं काय. परीक्षेचा एकंदर आपण कल समजून घ्या की जर राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नची परीक्षा जर क्लिअर करायची असेल तर आपण नेमकं काम कशावर करायला हवं ही क्लॅरिटी आपल्याला हवी आहे. चला सुरू करूया, एक एक गोष्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता जेव्हा मला विद्यार्थी भेटायला येतात त्यावेळेस मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो की बाबा ही परीक्षा कशाची आहे. मग तुम्ही खूप सगळ्या अधिकाऱ्यांचे भाषण ऐकलेले असतात, खूप कोचिंग क्लास वाल्यांचे मोटिवेशनल लेक्चर्स ऐकलेले असतात, आणि मग तुम्ही काय म्हणता, सर परीक्षा डेडिकेशनची आहे, सिन्सिअरिटीची आहे, ऑनेस्टीची आहे, याची आहे, त्याची आहे. सो तुम्ही एन नंबर ऑफ डायमेन्शन तुमच्या डोक्यात घेऊन आलेले असतात. आणि मग काय होतं, तुम्ही परीक्षेला लार्जर दॅन लाईफ बनवता. तुम्हाला वाटतं की परीक्षा म्हणजे सर्व काही, एमपीएससी म्हणजे एव्हरीथिंग, आणि परीक्षा म्हणजे माझं आयुष्य, माझं स्वप्न, माझं लाईफ, एव्हरीथिंग. आणि आता अडचण काय होते, मग तुम्ही त्या परीक्षेपेक्षा त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या मोटिवेशन आणि इन्स्पिरेशनवर कम्प्लिटली डिमॉरलाइज होऊन जातात. यामुळं माझं साधं म्हणणं आहे की ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्ही सगळे लोक आलेले आहात त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की ही जी स्पर्धा परीक्षा आहे हे तुमचं आयुष्य, तुमचं स्वप्न, हे सगळं काही नाहीये. ही साधी सोपी सरळ परीक्षा आहे. जसं प्रत्येक परीक्षेला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स असतात, सिलेबस असतात, टेस्ट सिरीज असते, पुस्तकं असतात, कन्सेप्ट असतात, त्याच पद्धतीनं स्पर्धा परीक्षेला सुद्धा हे सगळं आहे. इव्हन या स्पर्धा परीक्षेला अपेक्षित प्रश्नसंच सुद्धा असतात. जर तुम्ही युट्यूबला ज्ञानदीपचे मॅरेथॉन लेक्चर जर पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या घटकांवर प्रश्न येऊ शकतो. या अनुषंगानं आम्ही मॅरेथॉन लेक्चर घेतो आणि याच्यामध्ये खूप विद्यार्थ्यांना हा फायदा होतो की सर मॅरेथॉन लेक्चर पाहिजे, त्यामुळे दोन गोष्टींचा फायदा झाला. पहिला, आमचे कन्सेप्ट क्लिअर झाले. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणते टॉपिक खूप महत्वाचे ते आमचं क्लिअर झालं आणि आमचा रिझल्ट येण्याला खूप मदत झाली. तर याच पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला सांगायचं की स्पर्धा परीक्षा फक्त एक परीक्षा आहे, ना आयुष्य आहे ना स्वप्न आहे. मग यासाठी काय करायला हवं, तर बघा, डेडिकेशन, सिन्सिअरिटी, ऑनेस्टी, काय डिलिजन्स, हे सगळं मला माहितीये. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, हे सुद्धा मला माहितीये. पण माझं म्हणणं आहे की याच्या पलीकडे आपण थोडासा प्रॅक्टिकली विचार करूया की स्पर्धा परीक्षा पास व्हायची असेल तर काय करावं लागेल. समजा एमपीएससी नवीन पॅटर्न जो सध्या युपीएससीच्या तोडीसतोड झालेला आहे, जशाला तसा युपीएससी सिलेबस घेऊन आपण याला ट्रान्सलेट केलेला आहे. तर समजा एमपीएससी नवीन पॅटर्न क्लिअर करायचा आहे किंवा युपीएससी परीक्षा क्रॅक करायची, तर काय करायला हवं, प्रॅक्टिकली ऑन ग्राउंड काय करायला हवं, नेमकं महत्वाचं काय आहे. तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. सगळ्यात अगोदर ही परीक्षा कशाची आपल्याला क्लिअर करून घ्यावं लागेल. जो जुना पॅटर्न होता तो पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या परीक्षांचा होता, ज्यात एमसीक्यू होते. यासाठी तुम्हाला डेटा पाठ करावा लागायचा, आकडेवारी पाठ करावी लागायची, नंबर्स पाठ करावे लागायचे, आणि पाठांतर चांगलं असणं गरजेचं होतं. त्यात सगळ्यात मुख्य नुकसान काय झालं माहितीये का, तर जे सिनियर लोक होते तेच पुन्हा 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 तीच लोक पास होत गेली आणि नवीन विद्यार्थ्यांचं पास होण्याचं प्रमाण नगण्य राहिलं. यामुळे काय झालं की प्रत्येक विद्यार्थी जोपर्यंत 3 किंवा 4 वर्ष अभ्यास करत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी पास होण्याचं प्रमाणच नव्हतं. रिटर्नच्या परीक्षांमध्ये असं बिलकुल नाहीये. रिटर्नच्या परीक्षांमध्ये जुन्या विद्यार्थ्यांना ऍडव्हान्टेज असेल असं बिलकुल नाही. लेखी परीक्षेमध्ये ऍडव्हान्टेज फक्त त्याच विद्यार्थ्याला असेल ज्याला पेपर कळतोय, काय विचारलं गेलंय कळतंय, काय लिहायचंय कळतंय, आणि सगळ्यात महत्वाचं काही त्याला कळलं की ऑटोमॅटिकली त्याला ऍडव्हान्टेज मिळतो. मग जरी परीक्षा क्रॅक करायची असेल तर गरजेचं काय आहे, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, स्पर्धा परीक्षा कशाची आहे मला तुम्हाला सांगायचंय. ही परीक्षा मित्रांनो लक्षात घ्या, ही परीक्षा कशाची आहे, ही परीक्षा आन्सर रायटिंगची आहे, उत्तर लेखनाची आहे. आन्सर रायटिंग, उत्तर लेखनाची परीक्षा आहे. सो ही पहिली खुणगाठ मनाशी बांधून घ्या. राज्यसेवेचा नवीन पॅटर्न मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आन्सर रायटिंग. उत्तर लेखन तुम्ही किती चांगल्या पद्धतीने करू शकता त्याची ही पर्टिक्युलर परीक्षा आहे. करेक्ट आहे का, तर पहा इथं काय आहे, तुम्ही कोणत्या कॉलेजमधनं आलाय, तुमचं ग्रॅज्युएशन काय आहे, 10वीला किती पर्सेंट होते, 12वीला किती पर्सेंट होते, डिग्रीला किती, या सगळ्या गोष्टींशी आयोगाला काहीही घेणं देणं नाही.
आयोगाचं साधं सोपं सरळ म्हणणं आहे, परत एकदा सांगतो, आयोगाचं साधं सोपं सरळ म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेत काय उत्तर लिहिलंय याच्या आधारावर मी मार्क्स देणार. तुम्ही एखादं पुस्तक किती वेळा वाचलंय, तुम्ही त्या पुस्तकाचं रिव्हिजन किती वेळा केलंय, तुम्हाला किती आकडेवारी पाठ आहे, याच्याशी सुद्धा आयोगाला घेणं देणं नाहीये. आयोगाचं म्हणणं तुम्ही तिकडं काय केलं याच्याशी मला घेणं देणं नाहीये. माझं म्हणणं आहे की मी जे तुम्हाला दिलेला आहे, बरोबर आहे, जो पेपर तुम्हाला दिलाय हा तुम्ही किती मुद्देसूद पद्धतीने लिहिलाय. बरं, इथे एक शब्द वापरतो मुद्देसूद पद्धतीने. हा शब्द का वापरतो तुम्हाला सांगतो. तर आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला एकूण 20 प्रश्न असतील, यापैकी जे 10 प्रश्न आहेत हे 10 प्रश्न तुम्हाला 150 शब्दात लिहायचे आणि नंतरचे 10 प्रश्न तुम्हाला 250 शब्दात लिहायचे. त्यांनी क्लिअर सांगितलंय. जेव्हा त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला इन्स्ट्रक्शन क्लिअर दिलेत की तुमच्या उत्तर एवढ्याच शब्दात असायला हवी, याचा अर्थ तुम्ही शब्द मर्यादा तोडता कामा नये. आम्ही तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतोय की सिग्नल तोडू नको, तरी तुम्ही सिग्नल तोडताय, मग आम्ही पेनल्टी लावणार. सेम आम्ही तुम्हाला सांगतोय प्रश्नाचं उत्तर 150 शब्दात लिहायचंय, पण पेपर इव्हॅल्युएटरला खुश करण्यासाठी तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर 300 शब्दात लिहिलंय, नाही चालणार आहे. म्हणजे जर समजा तुम्ही शब्दांची मर्यादा भंग केली तर यासाठी तुम्हाला पेनल्टी मार्क्स दिले जातील, तुमचे मार्क्स कमी केले जातील. यामुळे तुम्हाला सांगतो की परीक्षा कशाची, आन्सर रायटिंगची आहे. किती शब्दात लिहायचंय, कोणत्या पद्धतीने लिहायचंय, किती मिनिटात लिहायचंय, हे सगळं आपल्याला स्वतःला ठरवावं लागणार आहे. कारण ही परीक्षा अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने रन केली जाणार आहे, हे आयोगाचं स्वतःचं म्हणणं आहे. मग या ठिकाणी 20 प्रश्न असणार आहेत, 10 प्रश्न 150, 10 प्रश्न 250 शब्द, पेनल्टी मार्क्स असणार आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, आन्सर रायटिंगवर फोकस करावं लागणार आहे. तुम्ही किती लिहिताय, किती पानं भरून लिहिताय, यापेक्षा तुम्ही काय लिहिताय, कसं लिहिताय, प्रश्नाचं इंट्रोडक्शन कसं करताय, प्रश्नाचं मेन बॉडी कसं लिहिताय, कन्क्लुजन कसं करताय, तुम्ही प्रश्नाला न्याय दिलेला आहे का, किंवा प्रश्न विचारला एक, तुम्ही लिहिताय काहीतरी वेगळं, प्रश्नाची डिमांड काहीतरी आहे, तुम्ही काहीतरी वेगळं लिहिताय, असं बिलकुल चालणार नाही. प्रश्नाची जी मागणी आहे त्या मागणीला तुम्हाला न्याय देता यायला हवा, ही सगळ्यात महत्वाची अपेक्षा या ठिकाणी आहे. आलं लक्षात. सो पहिला मुद्दा आपल्याला काय होतोय, ही परीक्षा कशाची आहे, आन्सर रायटिंगची ही परीक्षा आहे. मग पुढचा मुद्दा, जर परीक्षा आन्सर रायटिंगची आहे तर आन्सर रायटिंगसाठी असणारे 2 सगळ्यात महत्वाचे घटक कोणते. तर इथं मला तुम्हाला सांगायचंय, आन्सर रायटिंगसाठी महत्वाचे असणारे 2 सगळ्यात महत्वाचे घटक आहे. पहिला घटक आहे भाषा, म्हणजे लँग्वेज. तुमची लँग्वेज खूप चांगली असणं गरजेचं आहे. का चांगली असणं गरजेचं आहे, खूप साधा सिंपल कन्सेप्ट आहे ना. तुमच्या अगोदरच्या विद्यार्थ्याचा पेपर जर खूप चांगला असला आणि जर तुमचा चांगला नाहीये, तर त्याचा खूप चांगला आहे, तुमचा बिलकुल चांगला नाही, म्हणून तुम्हाला आणखीन कमी मार्क्स येतील. आलं लक्षात. सो परीक्षा कशाची आहे, भाषेची आहे, लँग्वेजची आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही परीक्षा कशाची आहे, तर ही परीक्षा आहे तुमच्या कंटेंटची. कंटेंट, तुमच्याकडे नॉलेज किती आहे. पण फक्त नॉलेज असणं सफिशियंट आहे का, नाही. सगळी लोक सेम कोचिंग क्लास करणार आहेत, सेम पुस्तकं वाचणार आहेत, सेम वेळ अभ्यास करणार आहेत, सेम व्हिडिओज बघणार. तुम्हाला वेगळे मार्क्स का मिळावे, कारण अभ्यास जरी सगळी लोक सेम करत असली तर प्रत्येकाचा तो पर्टिक्युलर कन्सेप्ट अंडरस्टँड करण्याचा पिंड वेगळा असतो. सो कंटेंट म्हणजे काय, तर हा कंटेंट तुम्ही स्वतःच्या भाषेत समजून घेता का, याला मी एक शब्द वापरतो, शब्द आहे इंटरनलायझेशन. काय शब्द आहे, इंटरनलायझेशन. म्हणजे काय, तर प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही काय करावं, स्वतःच्या भाषेत समजावून घ्यावा, स्वतःच्या भाषेत. तर तुम्हाला इफेक्टिव्हली उत्तर लिहिता येईल. तुम्ही काहीतरी 4-5 ओळी वाचल्यात आणि त्या ओळीच्या आधारावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करताय किंवा पाठांतर करून आले मग ते लिहिण्याचा प्रयत्न करताय, याच्या आधारावर तुम्हाला मार्क्स येणार नाहीत. जर तुम्हाला चांगलं इफेक्टिव्हली लिहायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हा प्रत्येक कन्सेप्ट स्वतःच्या भाषेत कळायलाच हवा. जर कन्सेप्ट स्वतःच्या भाषेत तुम्हाला कळलेला असेल तर मार्क्स येऊ शकतात, अदरवाईज तुम्हाला मार्क्स येणार नाहीत. म्हणून पहिला मुद्दा काय, परीक्षा कशाची आहे, आन्सर रायटिंगची आहे, उत्तर लेखनाची आहे. आणि जर परीक्षा आन्सर रायटिंगची असेल तर यासाठी 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. पहिला आहे तुमची भाषा कशी असायला हवी, दुसरं तुमचा कंटेंट कसा असायला हवा. या दोन्ही घटकांना घेऊन मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात अगोदर आपण बघूया भाषेबद्दल, की लँग्वेज खूप चांगली असायला हवी, यासाठी काय करायला हवं, परत एखादा क्लास लावायला हवा का, लँग्वेजवर भाषा.
आता इथं काय मी तुम्हाला आणखीन एक सांगतो की खूप सगळे विद्यार्थी या ठिकाणी असे आहेत ज्यांचं म्हणणं आहे की सर आम्हाला हे माहित नाहीये की आम्ही उत्तर मराठीतून लिहावं की इंग्लिश मधून लिहावं, आम्हाला ही पण क्लॅरिटी नाहीये की सर आम्ही भाषा कोणती ठेवावी. तो वेगळा मुद्दा, आपण त्याला नंतर डिस्कस करूया. आता या मोमेंटला आपण याच्यावर विचार करूया की तुमची भाषा सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो. तर सगळ्यात पहिलं आपण करू शकतो, तुम्हाला शब्द पाठ करावे लागतील, तुम्हाला वाक्य पाठ करावे लागतील. हो, शब्द पाठ करावे लागतील, वाक्य पाठ करावे लागतील. कुठून पाठ करावे लागतील मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला आहे कोणतंही वर्तमानपत्र मी तुम्हाला सुचवेल, त्यामध्ये लोकसत्ता किंवा सकाळ यापैकी कोणतेही वर्तमानपत्र तुम्ही वाचायला घ्या. लोकसत्ता और सकाळ. लोकसत्ता आणि सकाळमध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे, पहिली महत्वाची गोष्ट, या वर्तमानपत्रात तुम्हाला संपादकीय रोज न चुकता वाचायचं आहे. संपादकीय रोज न चुकता वाचणे. किंवा आणखीन एक काय आहे यासोबत, लोकमानस नावाचं सदर आहे जे लोकसत्तामध्ये असतं, यासोबतच वाचकांचा पत्रव्यवहार हे सकाळमध्ये असतं. वाचकांचा पत्रव्यवहार हे सकाळमध्ये असतं. हे रोज तुम्हाला न चुकता वाचायचं आहे. संपादकीय एव्हरीडे वाचायचं आहे, लोकसत्ता मधलं लोकमानस किंवा सकाळ मधलं वाचकांचा पत्रव्यवहार तुम्हाला एव्हरीडे न चुकता वाचायचा आहे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपलं ज्ञानदीप अकॅडमीचं सकाळ सोबतचं एक सकाळ स्टडी रूम नावाचं एक आपलं ऑनलाईन पेपर आहे, सकाळ स्टडी रूम. यामध्ये प्रत्येक वीक मध्ये तुम्हाला काय तयारी करावी काय नाही करावी सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळेल. सो सकाळ स्टडी रूमचं सबस्क्रिप्शन तुम्ही घ्यायचं. इंटरनेटवर जर तुम्ही सर्च केलं की सकाळ स्टडी रूम काय आहे, तर हे तुम्हाला प्रत्येक वीकला अपडेट ठेवणारा आहे. काय अग्रलेख आहे, एक केस स्टडी असणार आहे, आन्सर रायटिंग असणार आहे, एसे असणार आहे, माइंड मॅप असणार आहे, सगळंच्या सगळं तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचंय भाषेसाठी. त्यानंतर शनिवार आणि रविवारच्या पूर्वण्या, शनिवार प्लस रविवारच्या पूर्वण्या या सगळ्या तुम्हाला वाचायच्या. लक्षात घ्या, मला परत तुम्हाला एक सांगायची इच्छा आहे, जर समजा तुम्हाला असं वाटतंय की मी एखादं पुस्तक 10 वेळेस वाचलं, सगळे पुस्तकं माझी वाचून झाली, मी 50 टेस्ट सिरीज सोडवल्या, मी एवढ्या लोकांचं मेंटोरिंग घेतलं, मी तेवढ्या लोकांचे एमसीक्यू सोडवलं, तर तुम्ही पास व्हाल, तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. लक्षात घ्या, या परीक्षेची डिमांड खूप वेगळी आहे. या परीक्षेची डिमांड ही आहे, प्रश्न तुम्हाला कळलाय का, प्रश्नाचं स्ट्रक्चर तुम्हाला कळलंय का, याच्या आधारावर काय उत्तर लिहावं हे तुम्हाला कळलंय का, आणि त्या भाषेत तुम्ही उत्तर लिहून त्या ठिकाणी त्या प्रश्नाला न्याय देऊ शकताय का. जर हे तुम्हाला कळलं असेल तर लक्षात घ्या, तुम्हाला नक्की यश मिळेल. अदरवाईज जर तुमचं पारंपरिक पद्धत की पुस्तक वाचलं तर मला यश मिळेल, असं या नवीन सिस्टीम मध्ये बिलकुलच होणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय की हे लक्षात घ्या. लँग्वेज साठी काय करायचं, लोकसत्ता, सकाळ, संपादकीय वाचायचं कंपल्सरी, लोकमानस किंवा वाचकांचा पत्रव्यवहार वाचायचा. ज्ञानदीपचं सकाळ स्टडी रूम नावाचा एक सदर आहे जो ऑनलाईन पेपर आहे, स्पर्धा परीक्षेला कम्प्लिटली डेडिकेटेड आहे. हा सकाळ स्टडी रूम तुम्ही नक्की या ठिकाणी घ्या आणि शनिवार आणि रविवारच्या पूर्वने नक्की वाचा. पण हे करताना तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची तर काही महत्वाचे मुद्दे. सगळ्यात पहिलं काम काय करायचंय, तुम्हाला एक नोटबुक बनवायची आहे. कशासाठी, भाषेसाठी. एक नोटबुक, या नोटबुक मध्ये रोज 3 शब्द लिहायचे. रोज किती शब्द, 3 शब्द. कोणते शब्द, जे प्रमाण शब्द आहेत, बोली भाषेतले शब्द नाहीये. कोणते शब्द, जे शब्द तुमच्या उत्तर लिखाणाला समृद्धी देतील, तुमच्या उत्तर लिखाणाला सुंदर करतील, तुमच्या उत्तर लिखाणाला एक वेगळी उंची देतील, ते सगळे शब्द रोज 3 शब्द लिहायचे. तुम्ही साधं गणित लावा, रोज जर तुम्ही 3 शब्द लिहिले तर 30 गुणिले 3 किती झाले, एका महिन्याचे 90 शब्द झाले, इंटू 12 महिने किती झाले, जवळपास 1000 शब्द झाले. विचार करा, पॉवर ऑफ स्मॉल थिंग्स. रोज जर तुम्ही 3 शब्द मराठीमधले पाठ केले तर विचार करा तुमची आन्सर रायटिंग किती सुंदर होईल. आलं लक्षात. तुम्ही म्हणाल की नाही सर मी एकदाच काहीतरी वोकॅब्युलरीचं पुस्तक घेतो, ते पुस्तक मी पाठ करतो. बिलकुल नाही. तुम्हाला तो शब्द कुठं वापरावा, कसा वापरावा, किती वेळा वापरावा, तो कोणत्या टोन मध्ये वापरला जायला, या सगळ्यांबद्दलची अंडरस्टँडिंग येणं गरजेचं आहे. आणि अंडरस्टँडिंग केव्हा येऊ शकते, ही अंडरस्टँडिंग फक्त आणि फक्त तुम्हाला जेव्हा या पद्धतीने प्रॅक्टिस कराल तरच अंडरस्टँडिंग येऊ शकते, अदरवाईज अंडरस्टँडिंग येणार नाही. सो रोज 3 शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत. यासोबत तुम्हाला रोज 1 वाक्य या ठिकाणी त्या नोटबुक मध्ये लिहून पाठ करायचं. रोज 1 सेंटेन्स. आपण कशाबद्दल बोलतोय, फक्त आपण भाषेबद्दल बोलतोय.
रोज एक वाक्य तुम्हाला या ठिकाणी पाठ करायचं, एव्हरीडे न चुकता रोज एक वाक्य पाठ करायचं. राहील लक्षात? सो एक नोटबुक करायची आहे. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट, या न्यूजपेपरच्या नोट्स बिलकुल काढायच्या नाही. बिलकुल. दुसरी महत्वाची गोष्ट, पूर्ण पेपर बिलकुल वाचायचा नाही. आकडेवारी करायची नाही. त्यानंतर पाठांतर करायचं नाही. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कालचा पेपर आज वाचायचा नाही. कालचा पेपर आज वाचायचा नाही. आजचा पेपर आज वाचायचा सोडून द्यायचा, याच्या पलीकडे काहीही करायचं नाही. सो हे सगळ्यात पहिले भाषा सुधारण्यासाठी पहिलं काय, तर लोकसत्ता आणि सकाळ यापैकी एक तुम्हाला कोणताही पेपर वाचायचा आहे. जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल, तुमच्याकडे वेळ असेल, तर मी तुम्हाला सुचवेल की लोकसत्ता आणि सकाळ दोन्ही वाचा. ज्या पद्धतीने तुम्ही समृद्ध व्हाल, ही खूप मोठी अंडरस्टँडिंग तुम्हाला महत्वाची असणार आहे. पण लक्षात घ्या, तुमची भाषा खूप चांगली असणं गरजेचं आहे. या भाषेच्या आधारावरच तुमच्या परीक्षेचा निकाल ठरणार आहे. किती हुशार आहात, किती टक्केवारी आहे, कोणत्या कॉलेजमधून आलाय, कुठून आलाय, या सगळ्या गोष्टींशी आयोगाला काहीही घेणं देणं नाही. आयोगाचं म्हणणं आहे, तुम्ही उत्तर पत्रिकेत काय लिहिलेलं आहे, जे उत्तर पत्रिकेत लिहिलेलं आहे त्याच्या आधारावरती तुमचा रिझल्ट ठरणार आहे. आणि उत्तर पत्रिकेत तुम्ही काय चांगलं लिहू शकता हे फक्त तुमच्या भाषेवरती ठरतं, इतर कशावरही ठरत नाही. म्हणून भाषा महत्वाची आहे. यासोबतच भाषा सुधारण्यासाठी काय करायला हवं, तर दुसरा आणखीन एक उपाय आहे भाषेसाठी, तो आहे योजना मॅगझिन. काय आहे? योजना मॅगझिन. योजना मॅगझिन काय आहे? हे सरकारी प्रकाशन आहे. आपल्या देशातील सर्वसामान्य व्यक्तींना भेडसावणाऱ्या ज्या सगळ्या समस्या आहेत, या समस्यांबद्दल स्वतःचं मत मांडणारं एक सरकारी मॅगझिन आहे, जे इंग्लिशमध्ये सुद्धा पब्लिश होतं, मराठीमध्ये सुद्धा प्रकाशित होतं. मग योजना मॅगझिन का महत्वाचा आहे, तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, तुमच्या एस्से टॉपिक पैकी 1 ते 2 टॉपिक कंपल्सरी योजना मॅगझिन मधनं येतात. सगळ्याच्या सगळ्या योजना मॅगझिन नाही वाचलं तरी सुद्धा चालतं, पण योजना मॅगझिनचा काय महत्वाचा आहे, योजना मॅगझिन मधली भाषा महत्वाची आहे. योजना मॅगझिन मधला कल महत्वाचा आहे. कल म्हणजे त्यांनी त्या पर्टिक्युलर टॉपिकला, जो टॉपिक आहे ना, या टॉपिकला, त्या टॉपिकची मांडणी कोणत्या प्रकारची आहे हे महत्वाचं आहे. या योजना मॅगझिन मध्ये एखाद्या विषयावरती असणाऱ्या ज्या अडचणी आहेत, अडचणी काय आहेत, बरोबर आहे, यावर उपाययोजना काय आहेत, हे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट, योजना मॅगझिन मध्ये तुम्हाला खूप चांगल्या केस स्टडीज सुद्धा मिळतील. केस स्टडीज हे सुद्धा मिळणार आहे. आणि एवढं जर तुमच्याकडनं करणं होत नसेल, तर सगळ्यात साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इथं लिहून देतो. प्रत्येक आर्टिकल जे आहे या मॅगझिन मधलं, प्रत्येक आर्टिकल मधले पहिले 4 ते 5 पॅराग्राफ आणि शेवटचे 4 ते 5 पॅराग्राफ न चुकता वाचा. प्रत्येक आर्टिकल, सगळं आर्टिकल तुम्हाला वाचून होत नाहीये, तुम्हाला क्लास अटेंड करायचा आहे, प्रवास करायचा आहे, कॉलेज करायचंय किंवा जे काय करायचंय, जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर सरळ सांगतो की प्रत्येक आर्टिकल मधले सुरुवातीचे 4 ते 5 पॅराग्राफ आणि शेवटचे 4 ते 5 पॅराग्राफ नक्की वाचा. सुरुवातीचे 4 ते 5 पॅराग्राफच्या आधारावरती आपण इंट्रोडक्शन चांगलं कसं लिहू शकतो यावर काम होऊ शकतं, आणि शेवटच्या 4 ते 5 पॅराग्राफ मध्ये आपण कन्क्लुजन चांगलं कसं लिहू शकतो यावर काम होऊ शकतं. सो भाषेसाठी 2 महत्वाच्या गोष्टी परत एकदा सांगतो. मला हे माहिती आहे की तुम्हाला सगळ्या लोकांना मी जे सगळं बेसिक सांगते याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुम्हाला सगळ्यांना हवं की सर पुस्तक कोणतं वाचू, काय कसं वाचू, हे तुम्हाला जास्त इंटरेस्टेड आहात. तर त्यामध्ये ऍक्च्युली खरं तर ते महत्वाचं नाहीये. क्लासकडनं तुम्हाला दिल्या जाणारी जी पुस्तकं तेवढीच पुस्तकं वाचायची आहेत, बाकी काहीही वाचायचं नाही. मग याचा अर्थ असा होतो का की सगळे प्रश्न क्लासच्या पुस्तकातून येतील? बिलकुल नाही. क्लासच्या पुस्तकांमधून एकही प्रश्न येणार नाही हे मी आता सांगतो, पण तुम्हाला येणारे जे प्रश्न आहेत ते कोणत्याही पुस्तकामधून येणारे प्रश्न नाहीयेत. ही प्रश्न जनरल असणार आहेत, अनालिटिकल असणार आहेत, करंट इव्हेंट लिंक्ड असणार आहेत, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची थॉट प्रोसेस तपासणारे प्रश्न असणार आहेत. मग जर असं असेल तर तुमच्या थॉट प्रोसेसचा एक पाया बिल्ड करण्यासाठी, तुमच्या थॉट प्रोसेसला एका लेवलला घेऊन जाण्यासाठी जे काही बेस आहे तो बेस तुम्हाला क्लासच्या पुस्तकांमधनं कव्हर होणार आहे. म्हणून क्लासची पुस्तकं सगळ्यात अगोदर वाचायला घ्यायची आणि मग त्याला लिंक करायचं करंट इव्हेंट सोबत, मग त्याला लिंक करायचं रेफरन्स मटेरियल सोबत.
केस स्टडी सोबत, तुमच्या गव्हर्नमेंटच्या प्रकाशनासोबत नंतर, पण अगोदर तुमचा पाया खूप चांगला असणं गरजेचं आहे. क्लिअर? सो पहिला महत्वाचा मुद्दा, भाषा, पेपर आणि योजना मॅगझिनवर तुम्हाला काम करायचं आहे. आता याच्या पलीकडे खूप लोकांचा प्रश्न असतो, सर वाचायला सुरुवात कुठनं करू? जो तुमचा प्रश्न, आता ठीक आहे सगळं सुरू झालंय, सगळं परफेक्ट आहे, आता मला हे सांगा की सर सुरुवात कुठनं करू, काय वाचायला सुरू करू? तर पहा, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, सगळ्यात पहिलं काय करायचं, आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचं कोडेड डिकोडेड नावाचं प्रिव्हियस इयरचं एक पुस्तक आहे. कोडेड डिकोडेड पुस्तक आहे. सगळ्यात पहिलं काम करायचं, कोडेड डिकोडेड पुस्तक कंटिन्यू कॅरी करायचं आणि पुस्तक वाचत राहायचं. कोडेड डिकोडेड नावाचं आपलं पुस्तक आहे, हे वाचायला सुरू करायचं. कोडेड डिकोडेड काय करणार आहे, कोडेड डिकोडेड पुस्तक तुम्हाला त्या पर्टिक्युलर ठिकाणी युपीएससी मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत याबद्दलची तुमची अंडरस्टँडिंग बिल्ड करणार आहे. काय प्रश्न होते, कोणत्या विषयाला किती प्रश्न होते, कोणता प्रश्न स्टॅटिक आहे, स्टॅटिक म्हणजे सिलेबस मधला आहे, कोणता प्रश्न फॅक्च्युअल आहे, कोणता प्रश्न अनालिटिकल आहे, कोणत्या प्रश्नाची मागणी काय आहे, हे जेव्हा तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीचं कोडेड डिकोडेड नावाचं युपीएससीचं प्रिव्हियस इयरचं क्वेश्चनचं पुस्तक वाचाल, मग तुम्हाला प्रश्नाचा अंदाज येईल. सुरुवात कुठून करायची, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं टप्प्याटप्प्यानं कोडेड डिकोडेडचं पुस्तक वाचायला घ्यायचं. दुसरं तुम्हाला काय करायचं आहे, सिलेबस डिकोडिंग. पण आमच्या हे लक्षात आलं, जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना सिलेबस डिकोड करायला सांगितला त्यास विद्यार्थ्यांना सिलेबस डिकोडच करता नाही आला आणि विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन मध्ये गेले आणि त्यांना हे वाटलं की आपल्याला हे काही जमत नाही आणि मुलं डिमॉरलाइज व्हायला लागली. यामुळे सगळ्याच्या सगळा राज्यसेवेचा आणि युपीएससीचा डिकोड केलेला सगळा सिलेबस तुम्हाला क्लासकडनं मिळेल. सो सिलेबस डिकोड केलेली पुस्तक तुम्हाला क्लासकडनं प्रोव्हाइड केली जाईल, फक्त ते तुम्ही वाचन करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला सिलेबस डिकोड करायचं गरज नाहीये, फक्त सिलेबसचं वाचन करणं तुम्हाला गरजेचं आहे. हे वाचन करताना सिलेबसचं इंटरनलायझेशन करणं गरजेचं आहे. आता इथं मी तुम्हाला तो मुद्दा समजावून सांगतो की सिलेबसचं इंटरनलायझेशन करायचं म्हणजे नेमकं काय. बरोबर, इंटरनलायझेशन करायचं म्हणजे नेमकं काय, तो जो पर्टिक्युलर शब्द आहे सिलेबस मधला, हा शब्द घ्यायचा, या शब्दाचे डेफिनेशन तुम्ही इंटरनेटवर चेक करायची. डेफिनेशन काय आहे, बरोबर आहे. डेफिनेशन झाल्यानंतर त्या शब्दावरती एखादा व्हिडिओ असेल, हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही युट्यूबला बघून घ्यायचा. नॉर्मली हे करताना पुस्तक वही काहीही घेऊन बसायचं नाही. आपण नॉर्मली इंस्टाग्रामच्या, फेसबुकच्या, युट्यूबच्या रील्स कशा बघतो त्या पद्धतीने इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबच्या रील्स बघितल्यासारखं हे सगळं बघायचं. कोणताही शब्द, आर्ट असेल, कल्चर असेल, वर्ल्ड वॉर असेल, अॅग्रो इकॉनॉमी असेल, लँड रिफॉर्म असेल, जे काय असेल त्या शब्दाचं डेफिनेशन, त्या शब्दाचा व्हिडिओ बघायचा. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्येक शब्द स्वतःच्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. स्वतःच्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. याला मी म्हणाल सिलेबसच्या डिकोडिंग करून या सिलेबसचं काय करणं, इंटरनलायझेशन करणं. सिलेबस डिकोडिंग केलेलं जे पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्हाला क्लासकडनं मोफत मध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. फक्त काय लक्षात घ्यायचं, आपल्याला तुम्हाला सिलेबस डिकोड करत बसायचं नाहीये. ज्ञानदीप अकॅडमीने सगळ्याच्या सगळा सिलेबस डिकोड करून दिलेला आहे. तुम्हाला फक्त तो सिलेबस काय करायचा आहे, डिकोड केलेलं पुस्तक वाचायचंय आणि मग त्या सिलेबसमध्ये डिकोड केलेला प्रत्येक शब्द आहे, या शब्दाला कॅज्युअली निवांतपणे बसून, ज्या पद्धतीने आपण सोशल मीडिया स्क्रोल करतो त्या सोशल मीडिया स्क्रोल केलेल्या पद्धतीने सगळं गो थ्रू करायचं. सो इंटरनलायझेशन करायचं आहे. आता सगळ्यात मुख्य प्रश्न खूप लोकांना पडतो, सर तुम्ही इंटरनलायझेशन शब्द खूपदा वापरला, याचा अर्थ काय. मी तुम्हाला तो समजावून सांगतो की इंटरनलायझेशन म्हणजे काय. पहा, इंटरनलायझेशन म्हणजे काय, तर साधा अर्थ प्रत्येक कन्सेप्टला स्वतःच्या भाषेमध्ये समजून घेणं. तुम्ही काय करता, एखादा कन्सेप्ट वाचायला घेतला की तुम्ही कोणत्या पद्धतीने जाता, त्या कन्सेप्टला अगोदर सगळं वाचताना आधीमध्ये अंडरलाईन करता. तो कन्सेप्ट कुणी दिला, कुठं आला, पहिला देश कोणता होता, पहिलं राज्य कोणतं होतं, पहिला जिल्हा कोणता होता, त्या अध्यक्षांचं नाव काय आहे, त्या अध्यक्षांची हिस्ट्री काय. म्हणजे तुम्ही तो कन्सेप्ट समजून घेण्याच्या अगोदर त्या कन्सेप्टच्या आजूबाजूचा सगळा फॅक्च्युअल डेटा विनाकारण तयारी करत बसता, ज्याची खरं तर परीक्षेमध्ये कुठंच गरज नाहीये. गरज कशाची आहे, तो कन्सेप्ट काय म्हणतो, तो कन्सेप्ट किती कामाचा आहे, तो कन्सेप्ट तुम्हाला किती फायदा देऊ शकतो, हे जास्त महत्वाचं आहे. पण तुम्ही हे सगळं काहीही न करता काय करता, तुम्ही फक्त त्या कन्सेप्टला तुमच्या पद्धतीने पुन्हा 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 पाठ करण्याचा प्रयत्न करता, ज्याला अर्थ नाहीये. पाठ करा ना, पाठ केव्हा करा,
जेव्हा तो कन्सेप्ट तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या चांगल्या पद्धतीने कळलाय, जेव्हा तुमचा त्या कन्सेप्ट बद्दलचा सगळा कन्सेप्ट क्लिअर झालाय, त्याच्यानंतर याला तुम्ही पाठ करा, अगोदर नका पाठ करू. चला आता इथं मला नेमकं काय म्हणायचं तुम्हाला सांगतो बघा. सोप्या पद्धतीने कन्सेप्टचं इंटरनलायझिंग करायचं म्हणजे काय, आपण एक कन्सेप्ट शिकून घेऊया. त्या कन्सेप्टचं नाव आहे फ्रिंज बेनिफिट टॅक्स. काय नाव आहे? फ्रिंज बेनिफिट टॅक्स. बरोबर आहे. आता बघा, हा टॅक्स तुम्ही काय करा, स्वतः तुमच्या लेवलला वाचण्याचा प्रयत्न करा. आपण बघूया तुम्हाला हा टॅक्स किती लेवलला कळतो. मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. हा समजून सांगताना मला तुम्हाला याचे बारकावे, फॅक्च्युअल गोष्टी, आकडेवारी न सांगता मला या कन्सेप्ट बद्दलचे बेसिक तुम्हाला कव्हर करायचे, अर्थ तुम्हाला सांगायचा, मग आपण पुढे जाणार आहोत. चला आपण समजून घ्या टॅक्स नेमका काय आहे. समजा बैलपोळा माहिती आहे सगळ्यांना. बैलपोळ्याला काय असतं, बैलाच्या अंगावरती या प्रकारचं झूल असतं. बरोबर आहे. या प्रकारचं झूल असतं आणि या झूलच्या खाली असं या प्रकारचे गोंडे लावलेले, सगळं डिझायनिंग केलेलं एकदम सुंदर असं काय असते, झालर असते. बरोबर, काय असते, झालर असते. आता हे झालं झूल, बरोबर आहे, आणि हे खाली असणार काय झालं, झालर. मला सांगा बैल पोळ्याला बैलाच्या अंगावर आपण झूल न टाकता फक्त आणि फक्त झालर टाकली तर चालेल का? नाही. याचा अर्थ झूल आणि झालर मध्ये मेन झूल आहे का झालर आहे? झूल मेन आहे. आता आपण याला काय करूया, आपल्या सॅलरीला लिंक करूया. समजा तुम्हाला मिळणारी सॅलरी म्हणजे काय आहे, झूल आहे, पगार. यात काय येतं, तुमच्या सॅलरीचे घटक काय काय लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना सॅलरीमध्ये काय काय घटक येतात माहित नसेल त्यांना टॉपिक नक्की बघा. बघा तुमच्या सॅलरीमध्ये काय येतं, सगळ्यात पहिला कन्सेप्ट येतो जो आहे बेसिक पे. बेसिक पे, मूळ वेतन किती आहे. बेसिक पे सोबत तुम्हाला काय मिळतं, तुम्हाला मिळतं टीए. टीए म्हणजे काय, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, प्रवास भत्ता. मग तुम्हाला काय मिळतं, HRA, हाऊसिंग रेंट अलाउन्स, घर भाडं. मग तुम्हाला मिळतं DA, डिअरनेस अलाउन्स. हे जे चारही गोष्टी आहेत ना, बेसिक पे, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, हाऊसिंग रेंट अलाउन्स आणि डिअरनेस अलाउन्स, या सगळ्यांना म्हणायचं तुमचं झूल. हे झालं मेन बेनिफिट, ज्यासाठी तुम्ही कोणतीही नोकरी जॉईन करता. पण यासोबतच खूप साऱ्या कंपन्या त्यांच्या एम्प्लॉईजला ऍडिशनल बेनिफिट सुद्धा देतात, अतिरिक्त बेनिफिट सुद्धा देतात. काय बेनिफिट मिळतं, सगळ्यात पहिलं बेनिफिट त्यांना मिळतं, त्यांना पिझ्झाचे कुपन मिळतात. सोबत त्यांना काय मिळतं, बुक माय शोचे तिकीट त्यांना मिळतात. सोबत त्यांना या ठिकाणी काय मिळतं, तर सोबतच त्यांना या ठिकाणी स्कॉलरशिप मिळते त्यांच्या मुलांना. त्यांच्या आई वडिलांसाठी त्यांना इन्शुरन्स मिळतं. लोणावळा महाबळेश्वरच्या रिसॉर्टचे तिकीट त्यांना मिळतात. बरोबर आहे. त्यानंतर का वेट अँड जॉयचे तिकीट त्यांना मिळतात. आलं लक्षात. किंवा त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला जायचंय, आउट ऑफ इंडिया जायचंय, तर यासाठी त्यांना बऱ्याच गोष्टी मिळतात. कंपनी काय करते, हे सगळे ऍडिशनल बेनिफिट सुद्धा देते. काय होतं, ऍडिशनल बेनिफिट सुद्धा देते. मला सांगा, तुम्ही एखादी कंपनी किंवा सरकारी नोकरी या मेन बेनिफिट साठी जॉईन करता का या ऍडिशनल बेनिफिट साठी जॉईन करता? सांगा, तुम्ही यासाठी जॉईन करता की नाही? मग एखाद्या कंपनीने तिच्या एम्प्लॉईजला हे जे ऍडिशनल बेनिफिट दिलेत, ज्याला आपण काय म्हणायचं, झालर, याला म्हणायचं फ्रिंज बेनिफिट. यांना काय म्हणायचं, फ्रिंज बेनिफिट म्हणायचं. एखाद्या कंपनीने तिच्या एम्प्लॉईजला जे फ्रिंज बेनिफिट दिलेत, यावरती सरकार जो टॅक्स लावतो याला म्हणायचं फ्रिंज बेनिफिट टॅक्स. आपण किती मिनिटात शिकलो? 2 मिनिटात शिकलो. याला म्हणायचं इंटरनलायझेशन. पहा, परत डेफिनेशन सांगतो. एखाद्या कंपनीने तिच्या एम्प्लॉईजला मेन बेनिफिटच्या व्यतिरिक्त जे बाकीचे ऍडिशनल बेनिफिट दिलेले आहेत, त्या ऍडिशनल बेनिफिट वरती सरकार जो काय टॅक्स लावतो त्याला म्हणायचं फ्रिंज बेनिफिट टॅक्स. त्याला म्हणायचं फ्रिंज बेनिफिट टॅक्स. आता क्लिअर झालं. हे ज्या पद्धतीनं मी सांगतोय, या पद्धतीनं तुम्हाला गोष्टी समजून घ्यायच्या, या पद्धतीने तुम्हाला गोष्टी लर्न करायच्या. याला मी एक शब्द काय वापरलेला आहे, याला मी शब्द वापरलेला आहे इंटरनलायझेशन. तुम्हाला काय करायचंय, सिलेबसचं डिकोडिंगचं पुस्तक आम्ही दिल्यानंतर सिलेबस जो काही शब्द आहे तो शब्द घ्यायचा कॅज्युअली, त्या शब्दाची डेफिनेशन इंटरनेटवरनं वाचायची, त्याचा व्हिडिओ इंटरनेटवरनं बघायचा आणि त्याला स्वतःच्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. सिलेबस डिकोडिंगला किती महिने लागतील? सिलेबस डिकोडिंगला जवळपास 6 महिने लागतील. लागू द्या. पण याचा फायदा हा आहे की तुमचा जो सिलेबस डिकोड होईल तो सगळ्यात बेस्ट असणार आहे.
तुमचा सिलेबस डिकोडिंग सगळ्यात बेस्ट असणार आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला तुमच्या भाषेत एकदम छान पद्धतीनं कळेल, जे तुमच्या सगळ्यात जास्त फायद्याचं असणार आहे. सो इथं महत्वाचं काय, पहिलं काम आपण फ्लो बघतोय. काय करायचंय, सगळ्यात पहिलं कोडेड डिकोडेड पुस्तक वाचायचंय. दुसरं आपल्याला सिलेबसचं डिकोडिंग करायचं आहे. सिलेबसचं डिकोडिंग करायचं आहे. आता सिलेबसचं डिकोडिंग झाल्यानंतर पुढचा टप्पा काय असणार आहे, तर पुढचा टप्पा असणार आहे तुम्हाला बेसिक रीडिंग करायची आहे. काय रीडिंग करायची, बेसिक रीडिंग. आता बेसिक रीडिंग दोन गोष्टींची होऊ शकते. कशा कशाची, जी लोक मराठीमधनं तयारी करणार त्यांनी स्टेट बोर्ड वाचायचं. लक्षात घ्या, इथं युपीएससी एमपीएससी काही फरक नाहीये. जी लोक मराठीमधनं अभ्यास करणार आहेत त्यांनी स्टेट बोर्ड वाचायचं. जी लोक इंग्लिश मधनं तयारी करणार आहेत त्यांनी एनसीईआरटी वाचायचं. त्यांनी काय वाचायचं, एनसीईआरटी वाचायचं. स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी. इथं कोणते वाचायचे, तर बघा सगळ्यात पहिला आहे जिओग्राफी 6वी ते 12वी, सिव्हिक्स म्हणजे नागरिक शास्त्र 6वी ते 10वी, त्यानंतर राज्यशास्त्र 11वी 12वी, अर्थशास्त्र 11वी 12वी, पर्यावरण 9वी ते 12वी, समाजशास्त्र 11वी 12वी, विज्ञान वाचायचं नाही, इतिहास 6वी ते 12वी. आलं लक्षात, हे तुम्हाला रीडिंग करायचं. हे बेसिक रीडिंग झालं. कशासोबत, सिलेबस डिकोडिंग सोबत, कशासोबत, तुमच्या त्या कोडेड डिकोडेड पुस्तक वाचण्यासोबत. हे बेसिक रीडिंग झालं. स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायला घ्यायची. महत्वाची गोष्ट आहे, स्टेट बोर्डची पुस्तक वाचताना कोणतंही टार्गेट ठेवायचं नाही. किती दिवसात संपवायचं बिलकुल नाही. पुढचे 5 ते 6 महिने निवांत वाचा, समजून घेऊन वाचा. स्टेट बोर्डची पुस्तकं कशासाठी वाचायची, तर ती वाचायची यामधल्या लँग्वेजसाठी. आपल्याला लँग्वेज यासारखी करायची आहे, यामधल्या महत्वाच्या केस स्टडीजसाठी. बरोबर आहे. यावर कोणतंही पाठांतर करायचं नाही, यावर कोणत्याही नोट्स काढायच्या नाही. अभ्यासाची सवय लागण्यासाठी हे गरजेचं आहे. अभ्यासाची सवय लागण्यासाठी हे गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच्या आधारावर तुमचं उत्तर लिखाण खूप चांगलं व्हायला हवं. यासाठी स्टेट बोर्ड वाचायचं. आली क्लॅरिटी? 6 महिने लागू द्या. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला काय ना, तुम्हाला जी घाई आहे, पुस्तक 4दा वाचलं ते 5दा वाचलं, याच्या आधारावर आयोग तुम्हाला पोस्ट देणार नाहीये. आयोगाचं म्हणणं आहे तुम्ही उत्तर कसं किती चांगल्या पद्धतीने लिहू शकता, त्याच्याच आधारावर मी तुम्हाला पोस्ट देईल. इतर कोणत्याही कारणासाठी मी तुम्हाला बिलकुल पोस्ट देणार नाही. म्हणून तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बेसिक रीडिंग करायची. बेसिक रीडिंग करायची म्हणजे नेमकं काय, तर स्टेट बोर्डची पुस्तक वाचायला घ्यायचं. माझं म्हणणं आहे, सध्या तुम्ही नवीन आहात, रोज दिवसातले 2 ते 3 तास रीडिंगला द्या. किती वेळ द्या? 2 ते 3 तास. सध्या तुम्हाला काही शिकवलं जात नाही, तुम्ही सध्या काही नवीन वाचत नाही. सो दिवसाचे 2 ते 3 तास स्टेट बोर्ड वाचायला द्या. परत तुमचा प्रश्न आहे, सर सुरुवातीला कोणतं होतं? जे आवडेल ते वाचा. मला सांगा, एखाद्या ठिकाणी तुम्ही काहीतरी शिकण्यासाठी गेल्या, त्या शिकण्याच्या दिवशी पहिल्या दिवसापासून तुम्हाला काहीतरी खूप अवघड किचकट दिलं, तुम्हाला इंटरेस्ट येईल का? बिलकुल नाही. म्हणून स्टेट बोर्ड वाचताना सुद्धा जे तुम्हाला सोपं वाटतं, ज्यात तुम्हाला इंटरेस्ट वाटतो, जे तुम्हाला वाटतं की खूप चांगलं आहे, मला कळतंय, माझी अंडरस्टँडिंग बिल्ड होतीये, ते पर्टिक्युलर वाचा. बाकीचं नाही वाचलं तरी सुद्धा चालतंय. जो स्टेट बोर्डचा विषय तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतो, तो स्टेट बोर्डचा विषय वाचायला घ्या. ही तिसरी गोष्ट झाली. ही झाली तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, सुरुवात कुठून करायची याबाबतची. चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावर आपल्याला काम करायचं आहे, जे आहे, सर आता इथपर्यंत झालं, काय वाचायचं तुम्ही सांगितलं, आता आमचा क्लास सुरू झालाय, बरोबर आहे. आता मला अभ्यासाचा फ्लो कसा ठेवायचा मला कळत नाहीये. सो चौथा मुद्दा आहे, सर स्टडीचा फ्लो कोणता ठेवावा. स्टडीचा फ्लो. तर बघा, स्टडीचा फ्लो ठेवताना नॉर्मली काय असतं, तुम्हाला एक विषय शिकवणं सुरू असतं आणि सोबत तुमचा दुसरा विषय शिकून झालेला असतो, किंवा एक विषय शिकवायला सुरू असतो तर तोच विषय फोकस करा. बघा, तुमचं जे लेक्चर सुरू आहे, बरोबर आहे, ज्याचा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात, तर हा व्हिडिओ पाहणं ही तुमची पहिली प्रायोरिटी असायला हवी. लेक्चर व्हिडिओ
मग हे एकदा लेक्चर आणि व्हिडिओ पाहून झालं की याच्यावर आलेला प्रश्न वाचून काढायचा. कुठून वाचायचा? कोडेड डिकोडेड मधनं प्रश्न वाचायचा. मग याच्याशी निगडीत जी पीपीटी और पीडीएफ तुम्हाला शेअर केलेली आहे ही चांगली वाचून काढायची आणि सोबत याच्याशी निगडीत जी क्लास नोट्स तुम्हाला दिलेली आहे ती क्लास नोट्स एवढी वाचून काढायची. बाकी काहीच करायचं नाही. ऍब्सोल्युटली नथिंग. जर वेळ उरला तर जो तुमचा एखादा आवडता विषय आहे, हे एका लेक्चर बद्दल झालं, सोबत तुम्हाला वेळ उरतोय तर तुमचा आवडता विषय किंवा तुमचा शिकवून झालेला विषय याकडे तुमचा फोकस असावा. सो हे दोन विषय. तुम्ही आताच येताना म्हणता सर किती रिव्हिजन करू, सर हे पुस्तक कितीदा वाचू. अरे अगोदर एकदा वाचून काढा, एकदा समजून घ्या, एकदा कॉम्प्रिहेंड करा, एकदा तुमच्या गोष्टी एका लेवल पर्यंत येऊ द्या, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया ना. आता आपण घाई का करायचं? म्हणून क्लास सुरू झाल्यानंतर लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतोय पहिले 6 महिने कोणतंही रेफरन्स मटेरियल वाचू नका. ज्ञानदीप अकॅडमीनं राज्यसेवा मेन्सच्या राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नची सगळी पुस्तकं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. क्लासचीच पुस्तकं वाचायची. मगापासून मी तुम्हाला का सांगतोय, कारण तुमच्याकडनं बाकीचे रेफरन्स मटेरियल वाचून होणार नाही आणि विनाकारांचं अवास्तव आवाजवी टार्गेट जर तुम्ही ठेवलं तर तुमचं फेल होण्याचं प्रमाण वाढण्याचा चान्स खूप जास्त असतो. पण माझं म्हणणं आहे पहिले 6 महिने प्रायोरिटी फक्त आपल्या क्लासच्या नोट्स आणि आपल्या क्लासच्या पुस्तकांनाच द्यायची. बाकी काहीही वाचायचं नाही. नथिंग. काहीही, ऍब्सोल्युटली काहीही वाचायचं नाही. हे पक्क ध्यानात ठेवा. काहीच वाचायचं नाही. आलं लक्षात? तुमच्या स्टडीचा फ्लो या पद्धतीने असायला हवा. बरं, यासोबत आणखीन आपण काय करतो, आपण युट्यूबला खूप सगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतोय. मग युट्यूबचा वापर कसा करायचा? बरोबर, याच्यावर एक तुम्हाला थोडं गोष्ट सांगायची आहे. युट्यूब थोडक्यात काय, डिजिटल कंटेंट आपण कोणत्या पद्धतीने जाणार आहोत याच्यावर आपण वर्कआउट करूया. डिजिटल कंटेंट सगळ्यात महत्वाची गोष्ट. एक गोष्ट लक्षात घ्या. बघा, आता तुम्हाला ज्यावेळेस राज्यसेवा नवीन पॅटर्नचा प्रश्न पेपर येईल त्यावेळेस हे लक्षात घ्या की तुम्हाला प्रश्न विचारताना राष्ट्रपतीची कामं काय आहेत, वित्त आयोगाची कामं काय आहेत किंवा सीबीआयची कामं काय, या प्रकारचे प्रश्न बिलकुल विचारले जाणार आहेत. प्रश्न काय असणार आहे? सीबीआय बद्दल टीका करताना मागे एकदा सुप्रीम कोर्ट म्हणलं होतं की सीबीआय इज अ केज्ड पॅरट. म्हणजे सुप्रीम कोर्टने टीका केली होती की सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन हा पिंजऱ्यातला पोपट आहे. तो फक्त बडबड बडबड करू शकतो पण काम काहीच करू शकत नाही. तर या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. सीबीआय इज अ केज्ड पॅरट. व्हॉट इज युअर ओपिनियन? किंवा तुमचं मत काय आहे? याला तुम्ही उदाहरणासहित किंवा अनालिसिस सहित तुम्ही काय करा, स्पष्ट करा. हे पुस्तकात कुठं नाहीच आहे. पुस्तकात काय दिलेलं आहे? सीबीआय म्हणजे काय, कोणत्या कायद्यानं स्थापना होते, स्थापना करताना कोणते निकष असतात, सीबीआय मध्ये कोण कोण असतं, त्यांची कामं काय आहेत, त्यांना पदावर कसं घेतलं जातं, पदावरून कसं काढलं जातं, त्यांचा स्कोप कोणत्या राज्यावर, एवढंच दिलेलं आहे. मग सुप्रीम कोर्ट जे म्हणतं की सीबीआय इज अ केज्ड पॅरट, सीबीआय हा पिंजऱ्यातला पोपट, याला टॅकल कसं करायचं? तर याला टॅकल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सिलेबसला करंट इव्हेंट सोबत लिंक करावं लागेल. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की करंट इव्हेंट सोबत लिंक जर करायचं असेल, जर करंट इव्हेंट सोबत जर लिंक करायचं असेल तर त्यासाठी चांगला क्रेडिबल सोर्स कोणता? तर आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरचं जे डीएनए नावाची सिरीज आहे, डेली न्यूज अनालिसिस नावाची सिरीज आहे निलेश पवार सरांची, ही तुम्ही न चुकता फॉलो करा. डीएनए नावाची सिरीज, फॉलो इट एव्हरी डे. डीएनए नावाची सिरीज न चुकता फॉलो करा, जी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. यामधलं काय, यामधलं तुम्हाला त्या दिवसभराचा पेपरमध्ये काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं नाही, सगळं तुम्हाला अंदाज येऊन जाईल. डीएनए नावाची सिरीज सोबत आणखी एक महत्वाची गोष्ट, यासोबत तुम्हाला युट्यूबला काय करायचं, काही महत्वाच्या सिरीज पाहायच्या आहेत. काय सिरीज आहेत? सगळ्यात पहिली सिरीज आहे प्रधानमंत्री सिरीज. दुसरी सिरीज आहे संविधान नावाची सिरीज. या सगळ्या हिंदी किंवा इंग्लिश मध्ये. तिसरी महत्वाची सिरीज आहे भारत एक खोज. आणि चौथं महत्वाचं आहे संसद टीव्ही. युट्यूबला संसद टीव्ही आहे, ही तुम्ही नक्की बघून घ्या. हा युट्यूबवरचा कंटेंट आहे. आलं लक्षात? लक्षात घ्या, प्रश्न हा कधीही स्ट्रेट फॉरवर्ड असणार नाही. प्रश्न अनालिटिकल असणार आहे, तुम्हाला त्याला टॅकल करता यायला हवं. यासोबतच आपलं एक महत्वाचा प्रोग्राम सुरू होतो, ज्याचं नाव आहे समर्पण 2.0. समर्पण 2.0 हा काय आहे? हा डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे.
हा डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम रोज संध्याकाळी 5 ते 7 मराठी आणि इंग्लिश मध्ये आपल्या युट्यूब चॅनलला फ्री मध्ये घेतला जाणार आहे. मग तुमचं काम काय की हा समर्पणचा प्रोग्राम जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यास नक्की बघा. प्रश्न काय आहे, त्याला डिकोड कसं करायचं, त्यातले पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, त्याचं उत्तर कसं लिहायचं, या सगळ्यांबाबतचं डिटेल्ड डिस्कशन आणि अनालिसिस या समर्पण 2.0 मध्ये घेतलं जाणार आहे. यावर तुम्ही काम करा. समर्पण 2.0 राहील लक्षात. हा युट्यूब वरचा डिजिटल वाला कंटेंट आहे. मी तुम्हाला एक एक मुद्दा सांगत चाललोय की अभ्यासाची सुरुवात केल्यानंतर अभ्यासाचा फ्लो कसा मेंटेन करायचा, कुठपर्यंत जायचं, हे सगळं तुम्हाला सायमल्टेनियसली करत चालायचंय. असं तुमच्या आयुष्यात आता कधीच होणार नाही की सर आता मी हे पुस्तक वाचतोय, मग पुन्हा दुसरं पुस्तक वाचतोय, मग परत तिसरं पुस्तक वाचतोय. असं आपल्याला नाही करायचं. आपल्याला काय करायचंय, सगळ्या गोष्टी सोबत घेऊन चालायच्या. म्हणून तुम्हाला म्हणलं की तुम्हाला एखादी गोष्ट वाचून संपवण्यासाठी कोणतंही टार्गेट नाहीये. ती गोष्ट संपवण्यापेक्षा तुमची अंडरस्टँडिंग सगळ्यात जास्त महत्वाची आहे. तुमची अंडरस्टँडिंग काय लिहायच्याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. हा झाला युट्यूबचा कंटेंट. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल की जेव्हा तुम्हाला क्लासला ऍडमिशन मिळतं त्यावेळेस तुम्हाला रेकॉर्डेड बॅचला फ्रीमध्ये ऍक्सेस मिळतो. जेव्हा तुम्ही या लाईव्ह बॅचला ऍडमिशन घेता तेव्हा ज्ञानदीप अकॅडमी तुम्हाला रेकॉर्डेड बॅचला फ्रीमध्ये ऍक्सेस देते. MPSC ची रेकॉर्डेड बॅच. आता या बॅचला गेल्यानंतर पहिलं काम काय करायचं, या बॅचला सगळ्यात पहिलं इकॉनॉमी बाय महेश सर. इकॉनॉमी बाय महेश सर नावाचा एक अत्यंत इंटरेस्टिंग व्हिडिओ सिरीज आहे. पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, IR, डिझास्टर मॅनेजमेंट हे सगळं जर तुम्हाला इंटिग्रेट करायचं असेल ना तर या सगळ्या इंटिग्रेशनला सगळ्यात महत्वाचा विषय आहे तुमचे इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट अत्यंत चांगले असायला हवे. आणि इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट तुमचे खूप चांगले असण्यासाठी इकॉनॉमिक्स बाय महेश सर नावाचा जो एक लेक्चरची सिरीज आहे ती ऍप वरती अवेलेबल आहे. नक्की बघा, नक्की बघा. महत्वाचं काय आहे, मी आता तुम्हाला फ्रिंज बेनिफिट टॅक्स किती सोप्या पद्धतीने सांगितला. याच पद्धतीने मी तुम्हाला त्या कोर्समध्ये सगळंच्या सगळं इकॉनॉमिक्स, बेसिक इकॉनॉमिक्स, सगळंच्या सगळं बेसिक इकॉनॉमिक्स तुमच्या भाषेमध्ये समजून सांगितलेला आहे. हा व्हिडिओ बघायला सुरू करा. यासोबत पॉलिटी बाय महेश सर नावाचा एक रेकॉर्डेड व्हिडिओ सिरीज आहे, हा पण बघायला सुरू करा. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचा आवडता विषय हा पाहायला सुरू करा. तुमचा फेवरेट सब्जेक्ट. आलं लक्षात. आता हे सगळं होत असताना रीडिंग काय करायची, ऍपवर मी तुम्हाला सांगितलं काय करायचं, रीडिंग काय करायचं, वाचन काय करायचं. तर लक्षात घ्या, पहिली महत्वाची गोष्ट वाचनामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे. मी तुम्हाला सांगितलं स्टेट बोर्ड तुम्ही वाचायला घ्यायचे. दुसरं, फॅकल्टीने प्रोव्हाइड केलेलं PPT और PDF एवढंच वाचायचं. तिसरं, आपल्या क्लास नोट्स एवढंच वाचायचं. चौथं, DNA ची PDF. हे तुमचं बेस असायला. सो रीडिंगसाठी तुम्हाला एवढं मोठं टार्गेट आहे. पाचवं, रेफरन्स मटेरियल आता कोणतंही वाचायचं नाही. मी परत सांगतो, रेफरन्स मटेरियल जर आता वाचायला घ्याल तर याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. आता या मोमेंटला कोणतंही रेफरन्स मटेरियल रीडिंगला घ्यायचं नाही, बिलकुल घ्यायचं नाही. डोंट गो फॉर इट. कोणतंही रेफरन्स मटेरियल बिलकुल तुम्ही रीडिंगला घेऊ नका. आहे हे फक्त या लेवलला तुम्ही या मोमेंटला आत्ता वाचायला सुरू करा, जे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आलं लक्षात. सो तुमचा जो फंडा आहे की सर स्टेट बोर्ड वाचून झाल्यानंतर, ऍप पाहिल्यानंतर, युट्यूब पाहिल्यानंतर आम्ही आता पुढे कसं जायचं, मी तुम्हाला हे या पद्धतीने सांगतो की पुढे जाताना नेमकं आता या क्षणाला काय करायला हवं, काय वाचायला हवं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता इथून सुरू करा. आणि हे सगळं करत असताना या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचा आणखीन एक प्रश्न आहे, जो आहे सर आम्ही आन्सर रायटिंग केव्हा सुरू करायला हवं, आन्सर रायटिंगचा आमचा वेळ केव्हा असायला हवा. सो सर आम्हाला आन्सर रायटिंगवर हँड केव्हा येईल, आन्सर रायटिंग आम्ही केव्हा करायला हवी. महत्वाचं आहे, आन्सर रायटिंगवर तुम्हाला हँड येण्यासाठी कमीत कमी 6 महिने तुम्ही वेळ देणं आवश्यक आहे. या 6 महिन्यांपैकी जो पहिला महिना आहे, हा पहिला महिना आम्ही तुम्हाला बेसिक शिकवणार आहोत. सगळं बेसिक. हे बेसिक शिकून झाल्यानंतर मग तुमचं काम काय असेल, तुम्ही 15 दिवस आणि पुढचे 15 असं प्लॅन करा. 45 डेजचा प्लॅन करा. या 15 दिवसात काय करायचं, कोणताही टॉपिक घ्यायचा, एनी टॉपिक, या टॉपिकवर 50 शब्द लिहायचे. पण महत्वाची गोष्ट, हे शब्द तुमच्या मनाने नाही लिहायचे, बिलकुल नाही. तो टॉपिक घ्यायचा, तो टॉपिक 2दा 3दा चांगला वाचायचा.
त्या टॉपिकशी निगडीत एखादं करंट इव्हेंट वाचायचं, टॉपिक वाचायचा, करंट इव्हेंट वाचायचा, क्लासच्या पीपीटी पीडीएफ वाचायचा आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्या टॉपिकवर लिहायचं. सेम त्याच्यानंतरच्या काही दिवसांनी एक प्रश्न घ्यायचा, याच्यावरती 100 शब्द लिहायचे. किती दिवस? 15 दिवस. मग सेम एखादा प्रश्न घ्यायचा, पुढचे 15 दिवस त्यावर 150 शब्द लिहायचे. पण तुम्हाला काय करायचं ना, तुमच्या आन्सर रायटिंगची कॅपॅसिटी इम्प्रूव्ह करत जायचं. तुम्ही जे म्हणता की नाही सर मी आता आलो, मी आजपासून सगळंच लिहायला सुरू करतो, एखादं उत्तर चांगलं होईल, दुसरं उत्तर खराब होईल, तिसरं उत्तर चांगलं होईल, चौथं उत्तर खराब होईल. पण तुमच्या उत्तर लिखाणामध्ये कन्सिस्टन्सी असणार नाही, तुमचं उत्तर लिखाण खूप चांगल्या पद्धतीने पुढपर्यंत जाणार नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून तयारी करायची आहे. आलं लक्षात? आता इथपर्यंत झालं आम जिंदगी. पुस्तक वाचणं, स्टेट बोर्ड वाचणं, व्हिडिओ बघणं, लेक्चर अटेंड करणं, मेंटरिंग करणं, हे सगळं झालं आम जिंदगी. आम. मला सांगा, ज्या दिवशी तुम्ही राज्याचा मेन्स देणार त्या दिवशी मला सांगा, तुमच्या एवढी सिन्सिरिटी असणारे एक 4-5 हजार लोक तरी असतील का नाही? ऑब्व्हियसली असणार आहेत. मग या 5,000 लोकांनी क्लास जवळपास सेम केलाय, पुस्तकं सेम वाचलेली आहेत, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सेम केलेली आहे, सगळं या 5,000 लोकांनी सेम केलेलं आहे. मग जर सगळ्या गोष्टी या 5,000 लोकांनी जर सेम केलेल्या असतील तर सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो की तुम्हाला जास्त मार्क्स मी का द्यावे? असं काय कारण आहे की ज्यामुळे मी तुम्हाला एकट्याला जास्त मार्क्स आणि बाकीच्यांना मार्क्स देऊ नये? असं नेमकं काय तुमच्यामध्ये आहे ज्याला मी नाव देईल व्हॅल्यू ऍडिशन? काय नाव देईल? व्हॅल्यू ऍडिशन. मागच्या वर्षी मी तुम्हाला सिलेबस डिकोडिंग बद्दल सांगितलं होतं, पण काय झालंय, ते सिलेबस डिकोडिंग आम्हीच तुम्हाला करून देतोय. कारण अडचण अशी की त्या सिलेबस डिकोडिंग करणं मुलांना अवघड चाललंय, वाचन होत नाही, मुलांचं डिमॉरलाइज होण्याचं प्रमाण वाढलंय. सो ज्ञानदीप अकॅडमी डिकोड केलेल्या सिलेबसचं पुस्तक तुम्हाला क्लासकडनं फ्रीमध्ये उपलब्ध करून देईल. यासाठी क्लासच्या विद्यार्थ्यांना कोणते पेमेंट करण्याची गरज नाही, क्लासकडनं तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. आता महत्वाचं, तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन करावं. व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे काय? तो खूप साधा सोपा कन्सेप्ट आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना मी असं वेगळं काय लिहू की ज्यामुळे मला बाकी इतर सगळ्यांपेक्षा अर्धा मार्क एक्स्ट्रा मिळेल. हो, हा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे की मी वेगळं काय लिहू, मी वेगळं इंट्रोडक्शन काय करू, मी वेगळं कन्क्लुजन काय करू, वेगळं डायग्राम, ग्राफ, फ्लो चार्ट, पाय चार्ट, एखादी केस स्टडी. बघा, उदाहरण लिहिताना तुम्ही जर सगळ्या महाराष्ट्राचे उदाहरण लिहिले तर पेपर इव्हॅल्युएटरला काय वाटेल की अरे याचं वाचन खूप मोठं नाहीये, याला महाराष्ट्राबाहेरची केस स्टडीज माहित नाहीये. आणि तुमच्या नंतरच्या विद्यार्थ्यांना एक केस स्टडी महाराष्ट्राची, एक युपीची, एक स्वित्झर्लंड मधली लिहिली. म्हणजे तुम्ही तुमचं सगळं उत्तर पोपटराव पवार आणि अण्णा हजारेच्या भोवती फिरवलंय आणि मी समजा माझ्या उत्तरात राजेंद्र सिंहचं उत्तर लिहितोय, मांगारी माथाईचं उत्तर लिहितोय, ज्या केनियामधले आहेत. सो ऑब्व्हियसली काय की पेपर इव्हॅल्युएटरला कळेल की माझं वाचन मोठं आहे, माझा आवाका मोठा आहे, माझं थिंकिंग ब्रॉड आहे. सो ऑब्व्हियसली मला तो मार्क्स जास्त देईल. म्हणून तुम्हाला नॉनस्टॉप हा विचार करायचा आहे की उत्तर लिहिताना वेगळं काय लिहू, उत्तर लिहिताना वेगळं काय मांडू, सो दॅट मला जास्त आणि चांगले मार्क्स पडतील. साधं गणित तुम्ही बघा, समजा तुम्ही वेगळं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला तर फायदा काय होतो? तुमच्या 20 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला जर तुम्हाला अर्धा मार्क एक्स्ट्रा मिळाला तर तुम्हाला 10 मार्क सरप्लस मध्ये मिळतील. असे जीएसचे 4 पेपरचे 40 प्लस ऑप्शनच्या 2 पेपरचे 20, तुम्हाला 60 मार्कांचा ऍडव्हान्टेज मिळणार आहे. जस्ट इमॅजिन करा, 60 मार्कांचा ऍडव्हान्टेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि हा जो 60 मार्कांचा ऍडव्हान्टेज आहे हा तुम्हाला या ठिकाणी हा फायदा करून देईल की मॅक्सिमम उत्तर तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देईल. राहील लक्षात? म्हणून व्हॅल्यू ऍडिशन साठी सेपरेट तुम्ही काहीतरी करायला हवं. मग काय करायचं? तर सगळ्या ठिकाणावरनं चांगले एक्झाम्पल, चांगल्या केस स्टडी, चांगले शब्द सगळे गोळा करायला सुरू करायचे. पण हे सगळं गोळा करत असताना महत्वाची गोष्ट, तुम्हाला 7 सेपरेट नोटबुक बनवायच्या आहेत. 7 सेपरेट नोटबुक्स तुम्हाला बनवायच्या आहेत. 7 सेपरेट नोटबुक्स. येस, यात उठले तुम्ही दनादन लिहित बसलाय असं कारकुनी काम करायचं नाही. 7 नोटबुक स्पेसिफिक असतील, केस स्टडी साठी असतील, जीएस वाईज असतील. 7 नोटबुक कशा? जीएस 1, 2, 3, 4 साठीच्या 4, ऑप्शनलच्या पेपर पहिला, पेपर दुसरा आणि एसएची 1. किती झाले? 4, 2, 6 आणि 1, 7. अशा 7 नोटबुक.
या 7 नोटबुक मध्ये तुम्हाला नॉनस्टॉप हा विचार करायचा आहे की मी वेगळं काय लिहून ठेवू जेणेकरून मला त्या ठिकाणी उत्तरात मांडणं सोपं होऊन जाईल. पण महत्वाचं काय आहे, या सगळ्या मोमेंटमध्ये व्हॅल्यू ऍडिशन साठी तुम्हाला सगळ्यात मेन काम करायचं. व्हॅल्यू ऍडिशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला चांगली रँक मिळेल. अदरवाईज दरवर्षी प्रिलिम्स क्लिअर होत आहे, मेन्स क्लिअर होत आहे, इंटरव्ह्यूला जात आहे, प्री क्लिअर होत आहे, मेन्स क्लिअर होत आहे, इंटरव्ह्यूला जात आहे, प्री मेन्स पण तुम्हाला पोस्ट मिळत नाहीये, किंवा जरी पोस्ट मिळतं फक्त क्लास 2 किंवा काहीतरी सर्वसाधारण पोस्ट मिळते, बाकी तुम्हाला फायदा होत नाहीये. या पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला सांगतोय की वर्क ऑन दिस व्हॅल्यू ऍडिशन. हे तुम्हाला क्लासमध्ये प्रॉपर सांगितलं जाईल. व्हॅल्यू ऍडिशनच्या नोटबुक कशा बनवायच्या, काय बनवायच्या, राहील लक्षात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात घ्या, मी जे तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला सांगितलं, ही परीक्षा कशाची आहे हे बिलकुल विसरू नका. ही परीक्षा आन्सर रायटिंगची आहे, भाषेची आहे, कंटेंटची आहे, इंटरनलायझेशनची आहे. आणि या सगळ्यांना शेवटी ही सगळी परीक्षा पास होत असताना ओव्हरऑल सगळ्यांसाठी एक सिंगल रूल आहे. पहिला रूल आहे, सर मला याच वर्षी पास व्हायचंय असं कोणतंही टार्गेट ठेवायचं नाही. सर मला याच वर्षी पास व्हायचंय असं कोणतंही टार्गेट ठेवायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, पाठांतर करण्याकडे खूप जास्त भर द्यायचा नाही. तिसरं, लगेच्या लगे नोट्स काढण्याच्या भानगडीत पडायचं नाही. 6 ते 7 मध्ये नोट्स नाही काढायच्या. चौथं, या सगळ्या गोष्टींमध्ये विनाकारांची आकडेवारी पाठ करत बसायचं नाही, बिलकुल याची आवश्यकता नाही. पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी खूप महत्वाची आहे, या सगळ्यांमध्ये स्वतःला टेस्ट करायचं नाही. स्वतःला टेस्ट करायचं नाही, स्वतःला कम्पेअर करायचं नाही. टेस्ट नाही करायचं, कम्पेअर नाही करायचं, स्वतःला वेळ द्यायचा, स्वतःचा आदर करायचा. या गोष्टी केल्या तुम्ही नक्की पास व्हाल. हे यशाचं गमक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, यू शुड बी व्हेरी प्रोफेशनल. तुम्ही खूप प्रोफेशनल असायला हवं. आजपासून तयारी सुरू केल्यापासून 1 वर्ष स्वतःकडनं कोणती अपेक्षा ठेवायची नाही. मी तुम्हाला सांगतो, वर्षाच्या शेवटी तुम्हाला नक्की निकाल येईल. पण जर तुम्ही आजपासून कंटिन्यू स्वतःला डिवचलं की हे कसं काय होत नाही, हे कसं काय होत नाही, तर तुम्हाला फायदा होणार नाही. म्हणून स्वतःला न डिवचता चांगली तयारी करण्याच्या पाठीमागं लागायचं. चालेल, या ठिकाणी आपण थांबूया. हे लेक्चर पुन्हा एकदा पहा, एकदा दोनदा नजरेखालनं घाला. तुम्हाला आय होप तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. तरी तुम्हाला काही डाऊट असेल तर मेसेजमध्ये मला नक्की तुम्ही विचारू शकता.